ओके, आता पालखीचं काय काय करू शकतो आपण? काय काय लागू शकतो आपण पालखी? अजून काय? तुळशी, अजून काय? पताका, अजून काय? वारकरी दाखवू शकतो. एवढं नाही दाखवू शकतो. ते मागच्या वेळेस काढलं होतं, ते पालखीसारखं दाखवू शकतो. जितू सर आपल्याला डेमो देते आता. ओके, विना बाबा आपण एकदम साधी सिंपल आहे, फक्त रेस काढली आहे, फक्त असं केलं झाली विनायक. आता या थोडंसं जरा क्रिएटिव्ह घेतलं आपण तर काय असू शकतं? सारा करू शकतो. ओके, असं घेतलं बघा, थोडा फरक आहे. पहिल्यांदा ही काढली, ही पण छान वाटली आपल्याला, काही डिफिकल्ट नाही आहे. समजा आता रेषाबिंदू आपण काढलं तरी पण आपल्याला ते करता येईल. यात थोडंसं इकडे द्यायचं असेल तर थोडंसं साईडला घेतलं तर थोडासा डार्क कलर दिला त्या दिवसाने छान दिसतं. आता यात तारा काढल्या आपण, तारा काढणं जरा डिफिकल्ट होते कारण जागा ऑलरेडी कमी असते. इथे पण थोडंसं आपण शेड जर टाकला इथं डार्क तरी जो पण छान दिसेल. ओके, हे काढलं आपण. आता समजा एखादी तुळशी वृंदावन आपण मागच्या वेळेस पण बघितलं वाटतं, 2 रेषा तशा काढल्या, असं एक घेतलं, तर फक्त हे असं घेतलं, तशाही रेषा काढल्या. आणि मागच्या वेळेस वडाचं आपण बघितले तसं आधी बॅकग्राऊंडला कलर दिला, त्याच्यावर फक्त कलर टाकले तरी दिसताना छान दिसतं. बस आता हे समजा आणखी थोडंसं क्रिएटिव्ह करायचं आपल्याला. आता असं काही तुम्ही घेतलं किंवा हे ते असं केलं किंवा हे थोडंसं कुंडीत ठेवलं असं दाखवलं. बघा, तुम्ही जेवढं काम कराल तेवढं दिसताना अजून छान दिसतं. ओके, टाळ काढायचं असेल तर टाळ तर खूप सोपं आहे. असं घेतलं फक्त चिपळ्या होतं, टाळ चिपळ्या. ओके, हे पण छान आहे. अजून काय? हां, कलर तिथे आपण वडाचं काढलं ना, आपण सुरुवातीला त्या बॅकग्राऊंडला कलर दिला होता आधी आपण, ग्रीन कलर. त्याच्यावरती परत मग असं फक्त रेषा काढून वरती फक्त कलर सोडला असं वरती आपण, दिसताना खूप छान. म्हणजे मला पर्सनली पहिल्यांदा काढलं मी असं, मला पण ते खूप छान वाटतं. ओके, आता काय काढू शकतो आपण? बुधून 2 रेषा काढल्या, थोडंसं फिल्टर घेतलं इथं, काही गोष्टी झाली नाही. आला ठीक आहे, दाखवायचं आपण दाखवायचं करावं. असंच ना मग कसं आहे दाखवतो वरती दाखवा, त्यांना दिसेल कसं. ओके, येस, खाली येतं, ठीक आहे. म्हणजे हे असं न घेतं फक्त ओके. असं का? हां हां, दोन्ही बाजूला फक्त पकडतो. ओके, पादुका. ओके, जे कुठले एलिमेंट्स तुम्ही काढू शकता. आणि खाली फक्त माऊली दिलं किंवा अजून तुम्हाला काय हां ते काही काढू शकता.
गुगल मॅप असा व्ह्यू पण आहे ना सर. डायरेक्ट आहे. ओके, ध्वज काढायचा. ध्वज तर काही सोपंच आहे. आता सिंपल जरी असं काढलं तरी होईल. लेटरिंग समजा आपण फक्त असं लिहिलं माऊली किंवा पांडुरंग लिहिलं काही पण. आता याच्यामध्ये समजा तुम्ही इथेच कुठेतरी फक्त हे असं लहान घेतलं, हे पण समजू शकतो. हां, किंवा फक्त इथे फक्त आपण टिक्का घेतला असा माऊलीचा जो आपण या साईडला, तो पण छान वाटेल. तिथे मला तुळशी वृंदावन घेतला असा, हाफ घेतला तरी छान दिसेल. आणि ती साईडला पावलं जरी काढली फक्त एवढं जरी केलं रांगोळी तरी तुमची रांगोळी छान दिसेल. ओके, त्यातलं कुठलं चांगलं वाटतं तुम्हाला आणि कुठलं सोपं वाटतं? युवाला. हो, कुठली? ढोलकी पण सोपी आहे. येस, सगळे इव्हेंट्स साडी सिंपल आहे. आता ह्यात तुम्ही जेवढं काम जास्त कराल तेवढं जास्त क्रिएटिव्ह ते छान दिसेल. ठीक आहे, प्रत्येकाने हो काढूया. फक्त प्रत्येकाने काय करा, आता एक एक ट्राय करा. पुढच्या रविवारी तर पालखी सुट्टी देणार आहे आपण, त्यामुळे जर आज थोडीशी प्रॅक्टिस करायला असते. आणि इथे पण असणार आहे. हो नाही असं येतं पण. एनिवेज त्याला सगळ्यांनी आता प्रॅक्टिस करू आपण. आय होप तुम्हालाही आवडलं असेल आणि अशाच वेगवेगळ्या कलाकृती तुम्ही आपल्या यूट्यूबवरती बघू शकता. सो यूट्यूब सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑफलाईन क्लासेस आपण दर रविवारी विद्याविकास विद्यालय पुण्यामध्ये सहकार नगर या ठिकाणी आपण घेत आहोत. आणि बऱ्याच जणांचा असाच प्रश्न असतो की सर काय शिकवणार तिथे आम्हाला तुम्ही? तर बेसिकपासूनच रांगोळी शिकवतो आपण. इथे असं जे काही वेगवेगळे फेस्टिवल येतात त्या फेस्टिवल संदर्भातल्या वेगवेगळ्या कलाकृती या आपण एक्स्ट्रा दाखवत असतो. आणि एवढंच नाही तर आणखी काही वेगवेगळ्या गोष्टी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. फुलांचे रांगोळ्या असतील किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी. सो होप सो की तुम्हाला आवडलं असेलच आणि तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून शिकू शकता. बाकी माहितीसाठी तुम्ही आपल्याला संपर्क करू शकता. आपला संपर्क आहे 8983623472. आणि आपण मेहंदीसाठी कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेली आहे. त्या संदर्भातलं अर्थात 21 दिवस मोफत मेहंदीचे ऑनलाईन प्रशिक्षण आहे. 17 जूनपासून या संदर्भातल्या डिटेल्स सुरू होणार आहेत. या QR कोडला कदाचित तुम्ही आत्ता जरी QR कोडला या स्कॅन केलं तरी तुम्ही डायरेक्टली जॉईन करू शकता किंवा वेबसाईट बघू शकता. वेबसाईट आहे www.kalaguru.com. सो इथेसुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. 21 दिवस मोफत प्रशिक्षण आहे आणि प्रशिक्षण झाल्यानंतर जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तुम्ही पात्र ठरलात तर तुम्हाला अर्थात पुढच्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला भाग घेतील. आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी जिल्हास्तरीय तुम्ही जिंकलात तर राज्यस्तरीय आणि राज्यस्तरीय आपण मागच्या वेळेस रांगोळीची आपण घेतली होती आणि त्याच्यामध्ये 35,000 रुपये पहिलं पारितोषिक होतं. या स्पर्धेसाठी सुद्धा काही पारितोषिक आपण ठेवणार आहे. एवढं मोठं पारितोषिक नसेल कदाचित. तर जे काही असेल ते तुम्हाला पुढे याच्यामध्ये आपण नक्की सांगू. धन्यवाद.